नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क्स आले तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. तर साधारणतः आपण बघू की 4 जूनला रिझल्ट लागला तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या मनात एक धांदळ निर्माण झाली की रिनीट होणार आहे किंवा नाही, नीटवर काय डिसिजन येणार. तर हा विषय हा नंतरचा आहे. त्याच्या अगोदर आपण ही लिंक लावून ठेवावं की आपल्याला नीटमध्ये कमी मार्क्स आले तर आपण कोणत्या कोर्ससाठी लायबल आहात. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर जे विद्यार्थी 129 प्लस असतील, म्हणजे OBC असेल, ST असेल, SC असेल किंवा अदर कास्ट असतील, तर त्या विद्यार्थ्यांना जर BMS करायचं आहे तर त्यांची ॲडमिशन आपण एक तर महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूट कोटामधून होऊ शकते किंवा मग अदर स्टेट लाईक तुमचं पंजाबमध्ये होऊ शकते. साधारणतः पंजाबमध्ये तुम्हाला 13 ते 15 लाख पूर्ण 4.5 वर्षाचं पॅकेज विथ हॉस्टेल या दरम्यान तुमचं BMS होऊ शकते. आता 200 असतील, 250 असतील तर ते विद्यार्थी महाराष्ट्रात इन्स्टिट्यूट कोटा ट्राय करू शकतात किंवा मग पंजाब हरियाणा साईडला ट्राय करू शकता. आणि जर 200 प्लस असतील, 230 प्लस असतील तर ते विद्यार्थी सहजरित्या MP सुद्धा BMS आपलं ट्राय करू शकता. आणि जे विद्यार्थ्यांना समजा 350 प्लस आहेत, 380 प्लस आहेत, तर आपल्याला साधारणतः कुठलंही एखादं नवीन कॉलेज किंवा ॲव्हरेज कॉलेज महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट त्यांना मिळू शकते. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 480 प्लस येतं, 500 प्लस आहेत, त्यांना BMS गव्हर्नमेंट शक्यतोवर मिळूनच जाईल. तर कमी मार्क्स आले तर घाबरून न जाता काही विद्यार्थी अदर फील्ड निवडतात. मग आता समजा कोणाला कमी मार्क्स आले तर मग ते पुन्हा नेक्स्ट इयरची तयारी करू शकतात किंवा त्यांना यावर्षी BMS करायचंच असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करा, तर तुमची नक्कीच पूर्ण हेल्प केली जाईल. आणि अजून ज्या विद्यार्थ्यांना सपोज 164 प्लस आहेत परंतु आम्हाला पंजाब किंवा हरियाणा साईडला जायचं नाही आहे, तर त्यांची ॲडमिशन तामिळनाडूमध्ये सहज होऊ शकते. त्यांची साधारणतः फी असते 1 किंवा 1.5 लाख पर इयर या स्वरूपाची त्यांना 4.5 वर्ष फी लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अजून कोणती हेल्प हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. थँक्यू.